सुस्वागतम. काय आजोबा, इकडे तिकडे काय बघताय? मी सीटवरने नाही, स्क्रीनमधनं बोलतीये. आता पिक्चर सुरूच होणार आहे, म्हणून तुम्ही फोनवर ढिबीर ढिबीर करू नका आणि झोपू नका. रेडी आहात ना? लेट द शो बिगिन. नमस्कार मंडळी. कुठली तरी ब्लॉकबस्टर मूवी पाहायला थिएटरमध्ये आलो आहोत असं वाटतंय ना? मग आमच्या अण्णा उर्फ अरुण सावजींची जीवनकथा कुठल्या फिल्मपेक्षा कमी आहे की काय? चला तर मग फिल्म वेड्या अण्णाचा जीवनपट बघूया, अगदी फिल्मी स्टाईलमध्ये. 1950 साली जिथे एकीकडे देवानंद व राज कपूर सारखे सितारे रुपेरी पडद्यावर चमकत होते, त्याच वर्षी खामगाव सारख्या विदर्भातल्या एका लहान गावात श्री विष्णुपंत व सौ उषा चावजींच्या घरी 18 डिसेंबरला एक भावी स्टारचा उदय झाला. कशी होती या ताऱ्याच्या उगवतीच्या काळातली वर्षे? चला ऐकूया त्यांच्या मामांच्या. अरुणचा जन्म खामगावचा 1950 डिसेंबर सरकारी दवाखान्यातला. त्यावेळेस नानाजी मामांची बदली सर्कल इन्स्पेक्टर म्हणून खामगावला झालेली होती. मंदा मामींनी उषाताईला बाळणपणासाठी म्हणून खामगावला नेले होते. अरुणचा जन्म प्रीमॅच्युअर झाला आहे, त्यामुळे त्याला कापसामध्ये गुंडाळून काही दिवस दवाखान्यात ठेवावे लागले होते. अरुणला अगदी लहान वयातच देवीचाही त्रास झाला होता, त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्यावी लागत होती. संती रोडवरील आमच्या घरामध्ये शंकरराव आजोबांच्या खुर्ची शेजारी अरुणसाठी पण लाकडी आराम खुर्ची ठेवलेली होती. त्याच्यामध्ये त्याला ठेवत असत आणि दोघांचाही त्यामुळे संवाद उत्तम चालत असे. 1954 साली रामनगरमधील घरात राहायला आल्यानंतर धरमपेठमधील बालक मंदिरात अरुणला घातले होते. त्याला नेणे आणणे करण्यासाठी मला अधूनमधून जावं लागत असे. ते मी सायकलने करत असे. 1955च्या शेवटी विष्णुवांची बदली दुर्गला झाली आणि त्यानंतर चंद्रपूरलाही. त्यामुळे अरुणचा बालपणचा काही काळ दुर्ग आणि चंद्रपूरलाही व्यतीत झालेला आहे. आपल्याकडे अशी म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मग अरुण उर्फ अण्णा लहानपणापासूनच असे साधे सरळ आणि अभ्यासू वृत्तीचे होते का? चला ऐकूया त्यांच्या मोठ्या बंधूंच्या तोंडून. मला तुझा, आशूचा आणि विष्णू काका उषाताईंचा बरेच दिवस सहवास मिळाला. याचे मुख्य कारण मी तुमच्याकडेच अभ्यासाला शिकायला नागपूरला होतो. या 5-6 वर्षामध्ये तुझे प्रीटीन्स आणि माझे टीन्स मला तुझ्याबरोबर राहायचा खूप असीम आनंद मिळाला. तुझे विशेष गुण म्हणजे एकतर खूप चौकसता भयंकर तू, आणि तुझं कमलाच्याबरोबर तुझं खूप सूत जमलं होतं. तिला पण खूप उत्साह होता. कोणाकोणाचे नाते कसे आहेत, नाते गोते बांधले होते. तुला पण खूप उत्सुकता होती कोण कोणाचं कसं काय नातं आहे. त्याच्यामुळे तुला तिच्याकडनं बरंच शिकता आलं. आणि तूच आमचा त्यावेळेला एक सॉर्ट ऑफ डायरेक्टरी होता की कोणाचा नातं कोणाबरोबर कसं काय सांगायला. दुसरा तुझा स्पेशल गुण होता, त्याला आम्ही लोक म्हणायचं बोंगाड्या. बोंगाड्या हा मराठी शब्द आहे, म्हणजे नागपूरचा शब्द आहे. याचा अर्थ नागपूरच्या लोकांना ताबडतोब कळतो बोंगाड्या म्हणजे काय. तर आशूला पण कळेल, तुला पण कळेल आहे. तुम्ही पुढे याची एक्सप्लेनेशन करत नाही आहे. आपण पुष्कळ उन्हाळे नागपूर बाहेर हरवलेत. आपण सण सणावारात पुष्कळ ठिकाणी एकत्र राहिलो. त्यातल्या पुष्कळ आपल्या आठवणीच्या गोष्टी आहेत. याच्यातली एक गोष्ट मला आठवते आहे. मोठेगावला आपण गेलो असताना तिथल्या पंडितला, जो आपला आचार्य होता, त्याला सगळ्यांना चकना पंडित म्हणायचे, कारण त्याचा एक डोळा लहान होता. त्याला त्याच्यासमोर कधी आपण म्हटलं नाही, पण चुकून तू एकदा म्हटलंस चकना पंडित. त्याच्यानंतर तुझी त्याची जी शिवाशिव सुरू झाली ती मला अजूनही आठवते आहे. 10-15 मिनटं तुम्ही गावभर धावत होते
आणि शेवटी मग थकून तो बिचारा वापस घरी आला आणि त्याच्यानंतर काही वेळाने तू पण घरी आलास. आपल्या लहानपणच्या खोड्या वात्रटपणाचे किस्से आपल्या सख्या भावंडांपेक्षा कोणाला अधिक माहिती असणार. मग उघडायची काही झाकली मूठ त्यांच्याच लहान भावाच्या तोंडून. 1964-65 साली आम्ही अकोल्याला राहत होतो. अकोल्याची खासियत अशी आहे की अकोल्याला एकाच रस्त्यावर सगळे सिनेमा थिएटर आहेत आणि त्यावेळी आम्ही दारासिंगचे पिक्चर खूप पाहायचो, मारामारीचे वगैरे. दारासिंग, किंगकॉंग वगैरे जे त्यावेळी खूप हिट पिक्चर असायचे. खूप गर्दी असायची. पहिल्या 1-2 दिवसातच आम्ही गर्दीमध्येच पिक्चर पाहायला जायचो. आमचा जो अटेंडंट होता त्याला आम्ही लाईनीमध्ये उभे राहायला पहिले पाठवायचो आणि तिकीट काढून झाला की तोपर्यंत आम्ही तिथे पोहोचायचो आणि साधारण पहिल्या बाकड्यावर बसून आम्ही मानवर करून दारासिंगचे सिनेमे बघायचो त्यावेळी. आणि मग इंटरव्हलमध्ये आम्ही पोस्टर पाहायचो, काय काय कसे कुठले सीन झाले, कुठले नाही झाले आणि पुढच्या पिक्चरचे पण तिथे पोस्टर लागायचे. त्याच्यावरून आता कुठला पुढे आपल्याला सिनेमा बघायचा आहे हे पण आम्हाला साधारण आठवतं. अण्णा खरं शांत स्वभावाचा, पण त्याला मारामारीचे पिक्चर का आवडायचे माहिती नाही, पण आम्ही खूप एन्जॉय करायचो तिथे अकोल्याला पिक्चर पाहायला. शाळेतली महत्त्वाची समजल्या जाणारी 2 वर्ष 9वी आणि 10वी आम्ही एकाच वर्गात होतो. 9वीत तर आम्ही अकोल्याला एकत्रच होतो. तोपर्यंत माझा शालेय शिक्षणातली जी कामगिरी होती ती मोर बाय डिफॉल्ट अँड लेस बाय डिझाईन अशीच म्हणता येईल. अरुणबरोबर राहून एखादी गोष्ट बाय डिझाईन कशी करायची हे मी शिकलो. त्याची पद्धतशीर अभ्यास करणे, उजळणी करणे, परीक्षेत लिहायच्या उत्तरांचा सराव करणे, डायग्राम काढण्याचा सराव करणे, अशा गोष्टी, लहान लहान गोष्टी ज्याचा मी अन्यथा विचारही नसतं केला, त्या अरुणकडे पाहून मी शिकलो. कॉर्पोरेट भाषेमध्ये ज्याला ऑब्जेक्टिव्ह सेटिंग, टार्गेट सेटिंग म्हणतात किंवा प्रोसेस रिव्ह्यू म्हणतात, या तंत्राचा उपयोग तो तेव्हाच करत होता असं म्हणता येईल. त्याचं अनुकरण करून मी पण माझ्या प्रयत्नांना दिशा दिली. माझाही कॉन्फिडन्स वाढला. 10वीच्या परीक्षेत, मॅट्रिकच्या परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये माझं नाव आलं. त्याचं श्रेय अरुणमुळे माझ्यात घडलेल्या बदलालाच जाते असं म्हणता येईल. पण अरुणचं काही फक्त एक अभ्यास असंच नव्हतं. त्याला अनेक छंद होते, हॉबीज होत्या, आवडी होत्या. तो क्रिकेट खेळायचा, क्रिकेटबद्दल खूप माहिती गोळा असायची त्याच्याकडे. तो गाणं छान म्हणायचा, हिंदी गाणे छान म्हणायचा, त्याचा आवाज चांगला आहे. तो बोंगो वाजवायचा. वडिलांची म्हणजे दादांची नेहमीच इच्छा होती की आपल्या मुलांनी खूप खूप शिकावे आणि मुलं जर अशी हुशार असली तर मग काय, मागे वळून पाहायलाच नको. चला अण्णांच्या बिट्स पिलानीच्या मित्रांकडून काही त्यांच्या आठवणी ऐकूया. I am a college mate of Mr. Arun Chowji. We were doing our post-graduation engineering from BITS Pilani in the year 1972 to 74. However, for next 30 years or so, we lost contact with each other, and suddenly in year 2004, when I was traveling in a bus, I noticed somebody walking on the road with a typical walking style. I looked back and I saw that it was Arun Chowji. Why? Because Arun walks with a typical walking style, and that I call it as that of a mast hathi ki chal. Anyway, I got down in the next bus stop. He came, then we talked to each other and realized, that we were staying just 2 kilometers away from each other in Vikaspuri, New Delhi. My God, it was so surprising. All of a sudden our meeting after so many years. Of course, after that we had regular, visits to each other's house, meeting with other Bitchians in Delhi. Then he shifted to Bangalore. Now, of course, the meetings are less. Nonetheless, Arun is a very, very jovial, joyful, always smiling, laughing person. He laughs very loudly, and I believe because of this, to practice it more and more, he has joined a laughter club in his society in Bangalore. So hope he continues with his zest for life. चला, M.Tech पर्यंतचं उच्च शिक्षण पार पडलं, लगेच नोकरी पण लागली
आणि असेच नोकरीसाठी पुण्याला मामांच्या घरी राहत असताना एक फिल्मी किस्सा घडला. मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का तुकडा रहता है. असंच काहीसं झालं आणि स्वारी प्रेमात पडली समोरच्या घरच्या शैला पांगारकरच्या. आज तुमचा 70वा वाढदिवस. आजही मला तो जुना प्रसंग आठवतो. त्यावेळीस लग्नाच्या अनौपचारिक बोलणीसाठी मी, शैला आणि आमची आई तुमच्या औरंगाबादच्या घरी आलो होतो. हा प्रसंग माझ्या दृष्टीने पहिलाच असल्यामुळे मी खूप टेन्स होतो आणि एकंदरीतच वातावरण खूप दडपणाखाली असल्यासारखं वाटत होतं. अचानक एक आगंतुक पाहुणा घरात आला. हा पाहुणा म्हणजे उंदराचं पिल्लू, आणि ते घरभर झराभरा फिरत होतं आणि सगळ्यांचीच तारांबळ उडाली. अशा वेळेस तुमचे धाकटे बंधू म्हणजे आशुतोष, जे आज डॉक्टर आहेत, ते औरंगाबादमध्ये त्यांचा डॉक्टरीचा कोर्स पुरा करत होते. त्यांनी चटकन धाडसाने त्या पिल्लाला मारलं आणि त्याची शेपटी धरून ते प्रत्येकासमोर ते उंदराला आम्हाला दाखवत होता. आणि त्यामुळे वातावरणात एकदम बदल झाला आणि वातावरण खूप खेळीमेळीचं झालं. अरुण तुमचा स्वभाव इतका प्रेमळ आणि चांगला असल्यामुळे मला कधी असं बाहेरचं कोणी आलं आहे असं कधी वाटलंच नाही. पहिल्यापासून त्यांच्याविषयी तर आत्मीयता पण होती आणि आधी जवळ राहत होते, त्यामुळे त्यांचा स्वभावही कळलेला होता. आणि मग या प्रेमविवाहानंतर या दोघांच्या संसारात आगमन झाले ते आधी निरंजन आणि मग मयुरीचे. अण्णांच्या आयुष्याचा बराचसा काळ राजधानी दिल्लीतच गेला आणि ते पक्के दिल्लीकर झाले. बघता बघता मुले मोठी झाली. घरच्या या भरभराटीप्रमाणेच अण्णांची ऑफिसमध्येही भरभराट झाली. आपल्या कर्तृत्वाने व हुशारीने त्यांनी NPTIच्या डायरेक्टरच्या पदापर्यंत म्हणजे सर्वोच्च स्थानापर्यंत प्रगती केली. पण घरी जसे ते मृदू स्वभावाचे, शांत स्वभावाचे आहेत, तसेच डायरेक्टर म्हणूनही होते का? चला ऐकूया त्यांच्याच बॉसच्या तोंडून. I remember Chowji as a very responsible officer whom I could count on, excellent targets and carrying the NPTI vision forward. He experimented extremely well with backward integration of power training with academics. He started several innovative courses like post-diploma, BTech in power engineering, and postgraduate diploma in hydropower engineering in his unit for the first time in the country. He never ever missed the targets assigned to him. I remember he had given a very touching speech during my farewell, which I remember to this day. In our lives, we work with so many individuals, but only a few of them stay permanently in our memory lane. He is one of them. I wish him all well. दिल्ली आणि दुर्गापूर नंतर काही काळ अण्णांची NPTIमध्ये आपल्या माहेरघरी म्हणजे नागपूरला बदली झाली. तेव्हा काय वेळ मिळाला की ते आपल्या लाडक्या बहिणीबरोबर गप्पा मारायला तिच्या घरी वरचेवर जायचे. अण्णाची एक युनिक स्टाईल आहे एक्सप्रेशनची, आणि स्ट्रेस वगैरे कसा डील करायचा ही प्रत्येक व्यक्तीची वेगळी वेगळी पद्धत असते. तर त्याची युनिक स्टाईल आहे स्ट्रेस डील करण्याची किंवा कुठल्याही काही एक्सप्रेशनची. तो नागपूरला पोस्टेड होता. फर्स्ट टाईम ही वॉज अवे फ्रॉम शैला अँड चिल्ड्रन. तर मी आणि आसावरी आम्ही दोघी होतो आमच्या घरी, आणि ती 12वीत होती. तिने ट्युशन्स लावल्या नव्हत्या, त्याच्यामुळे तिचे फिजिक्स आणि मॅथ्सचे डिफिकल्टीज सॉल्व करून द्यायला यायचा तो रेग्युलरली, जवळजवळ रोजच यायचा आमच्याकडे. तर एकदा असाच आला होता. आसावरीने त्याला सांगितलं की अरुण मामा, मला ही फिजिक्सचं एक न्यूमरिकल येत नाही, जरा सांगतो का? तर फिजिक्स आणि मॅथ्स हे तर अण्णाचा अगदी म्हणजे हातचा मळ.
तर तो म्हणाला हो सांगतो ना. आणि त्याच्या नावाप्रमाणेच त्याचं नॉलेज स्प्रेड करणं, नॉलेज इम्पार्ट करणं हे त्याच्या मुळातच आहे. हे चांगलं येतं त्याला आणि आवड आहे त्याला त्याची. तर त्यांनी पाहिला तो प्रॉब्लेम आणि बघितल्याबरोबर ॲट अ ग्लान्स इमिजिएटली ही कुड नॉट सॉल्व्ह इट. पण ते तर कठीण आहे अण्णाला ॲक्सेप्ट करायला की ते फिजिक्सचा किंवा मॅथ्सचा प्रॉब्लेम आपल्याला बघितल्याबरोबर येत कसा नाही आहे. त्यांनी एक क्षण विचार केला आणि तो म्हणाला बाली माझा की नाही आज उपास आहे, मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, माझं सेटिंग हल्लेलं आहे. तर आम्हाला खूप हसू आलं, त्यालाही हसू आलं असं म्हणताना. आणि मग त्याला त्याचा उपास असल्यामुळे खायला दिलं, थोडं चहा वगैरे दिला आणि नेक्स्ट मोमेंट ही कुड सॉल्व दॅट प्रॉब्लेम. ऑफिसातल्या प्रमोशन बरोबरच आता कुटुंबातही त्यांच्या प्रमोशनची वेळ झाली. आत्तापर्यंत मुलगा, भाऊ, पती, पिता अशी नाती पार पडल्यावर आता वेळ झाली होती ती सासरे या पदवीचे प्रमोशन घ्यायची. निरंजनचं आणि धनुचं ज्यावेळेला लग्न ठरलं त्यावेळेला दिल्लीकर पाहुणे म्हणून आम्हाला थोडंसं धाकधूक वाढत होती. परंतु तुमची भेट झाली आणि ती धाकधूक पूर्ण कमी झाली आणि मनात असं कुठेतरी वाढून गेलं की अरे हे पुढेकरच आहेत. अरुणजी, तुमचा मनमोकळा स्वभाव आणि हसरा चेहरा मला खूप खूप आवडतो. तुमच्या अभ्यासवृत्ती, तुमचा मनमोकळेपणा, तुमच्या मराठी आणि मराठीबद्दल असलेला अभिमान, राष्ट्राबद्दल असलेला अभिमान हा तुमच्या व्यक्तिमत्वातून खूपच व्यक्त होतो. तुमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना खूप खूप वेळ कुठं निघून गेला हे कळतच नाही. त्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. सासरे या पदवीनंतर अर्थातच पुढची वेळ होती ती त्याहूनही मोठ्या पदवीची, ती म्हणजे आजोबा. आणि आगमन झाले गोंडस इराचे. निरंजनचं लग्न, इराचा जन्म यानंतर एकच जबाबदारी राहिली होती ती मयुरीच्या लग्नाची. तेही ठरलं 2016 साली अमेय रामबोले या आमच्या नागपूरच्याच अतिशय होनहार तरुणाशी. त्याबद्दल ऐकूया अमेयच्या बाबांकडूनच. 2016 मध्ये 1 जानेवारी तुमच्या मुलीचं लग्न माझ्या मुलाशी झालं. तेव्हापासून आपला योग आलाय आणि त्यावेळेस लग्नाच्या वेळेस आपण सगळेजण घाईत होतो. फारसं आपलं इंटरॅक्शन त्या काळात झालं नाही. त्याच्यानंतरही वर्षभर आपण काही ना काही कार्यक्रमानिमित्त भेटत गेलो. तेव्हाही आपलं फारसं असं आपल्यामध्ये इंटरॅक्शन झालं नाही. आणि असं होतं तर मागच्या वर्षी फक्त ज्यावेळेस तुम्ही नागपूरला आलात आणि मग आपलं ठरलं की शेगावच्या महाराजांचं दर्शन घ्यायचं, तेव्हा मग आपण माझ्या एका मित्रासोबत आपण 3 जण शेगावला गेलो आणि त्या प्रसंगानिमित्त आपण 3घही गाडीमध्ये जवळपास 6-6.5 तास एकत्र होतो. जाताना आणि येताना 6-6.5 तास आपण एकत्र होतो. त्या प्रसंगाच्या निमित्त आपण खूप छान टाइम व्यतीत केला. आणि तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की तुमचा स्वभाव एकदम मोकळा आणि स्वच्छ आणि बऱ्याच विषयांवरती तुम्हाला बऱ्यापैकी प्रभुत्व आहे तुमचं आणि मनमोकळा स्वभाव. तेव्हा मला जाणवलं की तुम्ही खरे माझे मित्र आहात. तर अशी आहे आमच्या या कथानायकाची जीवनकथा. मजा आली ना बघताना? अरे पण ही कथा सुफळ आणि संपूर्ण होऊच शकत नाही एका खास नायिकेच्या एंट्रीशिवाय. मी तर वाटच पाहत होते, मेरा नंबर कब आएगा. 45 वर्षाच्या सहप्रवासाचं सार 45 सेकंदात सांगायचं म्हणजे बहुत नाइंसाफी है. आजच आमच्या लग्नाचा 45वा वाढदिवस आहे. त्यांच्या करिअर आणि अकॅडमिक्सच्या अचिव्हमेंट्स तर सगळ्यांना माहीतच आहेत. एमटेकची डिग्री आणि ती सुद्धा पिट्स पिलानीची. माझ्या आईवडिलांनी म्हटलं रिश्ता हात से मत जाने दो. आणि वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे यांच्या 25व्या वर्षी आमचं लग्न झालं. लग्न झालं म्हणून काही खूप घरेलू वगैरे बनून नाही राहिले मी.
माझ्या ॲक्टिव्हिटीज चालूच होत्या. यांच्याकडून भरपूर प्रोत्साहन मिळत होतं. त्या लग्नानंतर मी स्विमिंग शिकले, ड्रायव्हिंग शिकले, बाकी पण बरंच काही केलं. एक छोटासा प्रसंग सांगायचा म्हणजे आम्ही जेव्हा पहिली गाडी घेतली तेव्हा फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी जोरदार झाडावर धडक मारली. खूप नुकसान झालं, पण म्हणून ड्रायव्हिंगसाठी त्यांनी मला कधीच डिस्करेज नाही केलं. आणि त्यामुळेच आजसुद्धा मी हायवेवरही बिनधास्त गाडी चालवत असते. बे ऑफ बेंगॉलमध्ये स्कुबा डायव्हिंग असू दे, नाहीतर हिमालयात जाऊन पॅराग्लायडिंग करायचं असू दे, यांनी मला कधीच कुठे मना नाही केलं. ऑलवेज बी पॉझिटिव्ह ही त्यांची दुसरी क्वालिटी. कोणत्याही परिस्थितीत कशाचीच कधीच कंप्लेंट नसते. सुखी माणसाचा सदरा हवा असेल तर मागं आमच्याकडे नक्की मिळेल. घरातली डिपार्टमेंट मात्र आम्ही वाटून घेतली आहे. म्हणजे अर्थार्जन त्यांचं, अर्थाचा व्यय माझा, अर्थात खर्च माझा. स्वयंपाकघर माझं, डायनिंग टेबल त्यांचं, ग्लास त्यांचा, वाउचर्स मी देणार, म्हणजे परमिशन मी देणार. मुलांच्या शाळेबद्दलचे निर्णय ते माझ्या शाळेत शिकले, पण अकॅडमिक्समध्ये करिअरमध्ये मात्र त्यांच्याबद्दलच्या फर्म कल्पना होत्या आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग पण केलं. सगळे डिसिजन्स, करिअरच्या बाबतीतले डिसिजन्स मात्र त्यांनीच घेतले. सुदैवाने सगळीकडे यश मिळत गेलं, सगळं सुरळीत झालं. आज दोन्ही मुलं आपापल्या क्षेत्रात छान यश मिळवत आहेत. दोघांनाही छान जोडीदार पण मिळाले. इरासारखी गोड नात आहे. तुमच्यासारखे जीवाला जीव देणारे नातेवाईक आहेत. नेहरूंच्या शब्दात सांगायचं झालं तर, पृथ्वीवर कुठे नंदनवन असेल तर इदम अस्ति, इदम अस्ति, इदम अस्ति. थांबा थांबा, शो अभी खत्म नहीं हुआ. Never a dull moment in the Chowji clan. A very happy 70th to the eldest in the gang. Happy birthday, happy anniversary. Clap, clap. यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे. यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे. सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे. ओ छेड़ो तराने मिलन के प्यारे प्यारे संग हमारे. बदले ना अपना ये आलम कभी, जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी. हो बदले ना अपना ये आलम कभी, जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी. यूं भी जाओगे आखिर कहाँ हो के हमारे. यादों की बारात निकली है आज. आपला मूवी तर झालाय, पण पीव्हीआर मध्ये कुठला मूवी स्क्रीन करायचा? ए हॅलो, चष्मा काय घालून बसलाय? अरे हो, ऍक्च्युली मी धनश्रीलाच फोन करत होतो. थांब, तिलाही विचारून घे. हॅलो, हा तुला सुचलं का काही? तुला 1-2 नावं सांगायची होती ना मूवीसाठी. तिलाही विचार. मूवी ना कोणता प्ले करायचा? कुठला पण सांग ना. त्यांना काय आवडतं? त्यांना ते राजेश खन्ना जुने पिक्चर देवानंदचे वगैरे आवडतात ना, त्याच्यातला कुठला तरी. मम्मा 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 मला राजेश खन्नाचा मूवी नाही बघायचा. मला हॅरी पॉटरचा मूवी बघायचा आहे. राजेश विजय खन्ना मला आवडत नाही. सपनों की शहनाई भी तेरे दिलों को पुकारे, दिल के द्वार.